सागर मात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती कोण येतोय ते पाहायला मिळेल आपल्याला। मोनकर रियालिटी आयोजित क्रिकेट सामन्यांचा हा देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या क्रमांकासाठी 50,000 50,000, द्वितीय क्रमांकासाठी 25,000 25,000, तर तृतीय क्रमांकासाठी 12,500 12,500 रुपये। या सर्व देणगीदारांचा मी परत एकदा यांच्या अगदी उदात्त भावनेतून स्पर्धा होतोय, परंतु पारितोषिकी मात्र तेवढीच महत्वाची धनराशीतून या स्पर्धेदरम्यान दिली जाणार आहेत। चला सामना झटापट झटपट पटापट होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला अगदी इकडनं पुकार दिला जातोय। मैदानावरती सुरू असणारा खेळ परत एकदा उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना सांगतोय, क्वार्टर फायनलचा सामना आहे, 4 षटकांचा सामना आहे। प्रत्येक सामना नॉकआउट आहे, डू ऑर डाय आहे। आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं। ग्रीन सिग्नल चव्हाण सर, लेट्स गो। गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला बिघू। अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न होता। खरं तर डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूला फील्ड झाली, एक धावसंख्या पूर्ण झाली, एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली, धावसंख्या सुरुवात झाली, प्रारंभ झाली, धावसंख्येचा खरं तर या ठिकाणी अगदी सुरुवात झाली 1 या धावसंख्येनं। सागर आतापर्यंत 49 हायस्ट खरं तर रन चेसचा या ठिकाणी रेकॉर्ड होता, परंतु आज 69 धावा चेस करताना दिसलाय नानोबा पारगाव। या टीमला कैक वेळा आपण पाहिलंय, अनुभवलंय। नानोबा पारगाव संघानं किंबहुना पावसाळ्यात रबर बॉल स्पर्धा आत्ता होत आहेत, परंतु पारगाव संघ 25-30 वर्षापूर्वी खरं तर पारगावमधून सुयोग अंगोलकर माझे अतिशय जवळचे फ्रेंड्स, सोन्या म्हटलं जायचं, त्या सोन्यासोबत कैक वेळेला पावसाळ्यात धोधो पडणाऱ्या पावसात खरं तर प्रॅक्टिस असायची। तो नानोबा मैदानावरती आत्ताही पावसाळ्यात रबर बॉल स्पर्धा मला वाटतोय रायगड प्रीमियर लीगचा थर्रार पाहिला। त्या मैदानावरचा सराव असणारा संघ करंजाडे सोबत होम ग्राउंडवरती। काल भैरव आमच्या चिंचपाडा गावचं श्रद्धास्थान, किंबहुना शिवाचं महादेवाचा अवतार आहे आणि अष्टभैरवामधून काल भैरव ज्यांच्या नावानं आमच्या ग्रामदैवतेच्या नावानं या मैदानाला नाव दिलं। सुंदर सुसज्ज मैदान आणि ट्रॉफी तेवढी चकचकीत। मुंडकर रियालिटीज बॅटच्या बुंद्यात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय, तोवर धावसंख्या जमा करतायत 1 2 7 1 आणि सांघिक धावसंख्या धावपाटलावरती पाहायला मिळत आहेत त्या बिनबाद 2च्या घरात। विघ्नेश गोलंदाजी ट्रॅकवरती आला, 3 चेंडू फेकलेत, 2 एकेरी आणि 1 निर्धाव चेंडूची फेकी गेली। पंचांना विनंती असेल 20 मिनिटात हा सत्र संपणं गरजेचं आहे। 15 मिनिटं टाइम अलर्ट करा, अन्यथा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेऊया। स्पर्धा वाढल्या, परंतु स्पर्धांमध्ये खरं तर कुठेतरी थोडासा सैलपणा ढिसालपणा आपल्याला पाहायला मिळतोय, कुठेतरी तो थांबविणं गरजेचं आहे आणि म्हणूनच अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक चेंडूवर झडप घालतोय, तोपर्यंत शॉट एक्स्ट्रा कव्हरकडे असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला पकडतोय। परिणाम स्वरूपात एक धावसंख्या पूर्ण झाली धावपट्टीवरती, धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत बिनबाद 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3च्या घरात। पनवेलपेक्षा उरण अजूनही वेलेमध्ये थोडा का होईना किंबहुना स्वस्त आहे, सुस्त आहे, परंतु कालच्या स्पर्धेचा दिवस आम्ही 7:29 पहिला चेंडू नाईट टुर्नामेंटचा मोठीजुईच्या मैदानावरती टाकला। आश्रय भगत वेलकम, स्वागत असेल आपलं मंचावरती। स्वागत केलं जातोय सागर मात्रेच्या एका बहारदार गगनचुंबी आसमानी षटकारानं। पटापट कामं झाली की लक्ष्मी अगदी झटपट पटापट घर के अंदर या उक्तीप्रमाणे आपल्याला सामना मोकळा करायचा असेल ना, इंडियन टीममध्ये वीरेंद्र सेहवाग जात आहेत, झटपट पटापट सामना क्लिअर मोकळा करून ठेवतायत। इतरांच्या खरं तर खांद्यावरती जास्त ओझं ठेवण्याचं सागर तेच करतो करंजाडे टीमसाठी। जेव्हा जेव्हा उतरलाय तेव्हा तेव्हा बरसलाय। गेल्या सामन्यामध्ये 34 के 39 धावसंख्या त्यानं उभारल्यात सागरनं, 12-33 धावा उभारल्यात आणि 4 खरं तर षटकार त्या
पारीमध्ये त्या खेळीमध्ये सागरच्या पाहायला, सागरच्या पॅटला सूर गवसला, स्क्वेअर लेगचं क्षेत्र क्लिअर केलं. खरं तर क्रिकेटमध्ये लेफ्ट हँड बॅट्समन हा विस्फोटक असतोय. फार खरं तर धडाकेबाज फलंदाजी. वारंवार सूचना दिल्या जात आहेत, प्लीज येस, बॉलसाठी वेट करू नका. पंचांकडे एक्स्ट्रा चेंडू असेल तर तो लगेच द्या. स्पर्धेचे काही फार रूल्स आहेत. चेंडू आल्यानंतर परत एकदा तोच चेंडू तुम्हाला दिला जाईल, यामध्ये नो कॉम्प्रोमाइज. अतिशय सुरेख खोदून काढण्याचा प्रयत्न, गोलंदाज विघ्नेश, काय गोलंदाजीचा नमुना. या वेळेला मी षटकार खाल्लाय. आता ऑफस्टिकच्या एकतर बाहेर चेंडू ठेवीन. त्यानं काय केलं, बॅटच्या बुंद्यात टाकला. परिणाम स्वरूपामध्ये खरं तर समोर अगदी पुश केला. एक धावसंख्या पूर्ण झाली. धावसंख्येबरोबर इथं षटक संपलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 10च्या घरात. ते ऑपरेटर सुद्धा फार वेगवेगळ्या ट्रॅक वाजवू लागलेत. मनोरंजनाचा भाग आहे क्रिकेट, आणि क्रिकेट मैदानात खेळणारे फक्त खेळाडू एन्जॉय करतात, परंतु प्रेक्षकांना एन्जॉय करायचं असेल तर डीजे मॅडी आणि डीजे ध्रुवेश खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून छान ध्वनी प्रसारित केल्या जात आहेत. सागर या वेळेला काय असणार मनामध्ये सागरच्या, कारण ही मॅच क्वार्टर फायनल उपांत्यपूर्व फेरी, या मॅचमध्ये जिंकल्यानंतर आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळण्याचा तिकीट त्यांना दिलं जाणार आहे. बोर्डिंग पास निश्चितच आपल्याकडे असेल. 2 तासाची वेटिंग तुम्हाला करावी लागेल त्या पाससाठी. इथं पाहू शकाल आपण अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्र क्लिअर केलं. गुड रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. पाहता पाहता 2 धावसंख्येचा आघात झाला. धावसंख्या 2 वधारल्या धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहे 12. खरं तर 12 धावसंख्या धावपटलावरती बिनबाद. जमेची बाजू कोणती असेल तर 4 षटकाच्या सामन्यामध्ये पहिला षटक एकही सफलता प्राप्त झाली नाही. मोठे फटके काय उर्वरित 12 चेंडूंमध्ये घेता येतील. विकेट राखून ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक टीममध्ये टॉप ऑर्डरला खेळणारे खेळाडू विस्फोटक असतात, धोकादायक असतात. ते पाहू शकाल. पॅरालाल इंजामम अल हक अशा प्रकारचे षटकार कैक वेळा ज्याच्या बॅटमधून पाहिले. इथं सागरच्या बॅटमधील आलेला एक दणदणीत षटकार. हा जन्म पुन्हा नाही, आणि म्हणूनच कुणाच्या उलट्या अगदी चौकशा देणं किती अयोग्य आहे याच्यावरती आलेली ही गीतं आहेत. किती तरुणाई आता खरं तर त्यासाठी प्रतीक्षेत आहेत. एक एक गाव जर आपण हुडकला तर एका गावात किंबहुना 25 जण तिसी पार केलेले मिळतील तरुण तुम्हाला. त्याचं मूळ कारण ते आहे, ओह त्रिफळाचित बाद. या वेळेला केलं कमबॅक. विकासच्या चेंडूवरती फसला सागर. येईल बॅक टू पॅव्हेलियन. वेळेला मात्र अतिशय स्वस्तात परतला गेला सागरच्या बॅटमधून. खरं तर 2 षटकार, 1 दुहेरी आणि 2 एकेरी. 16 धावसंख्या प्राप्त झाल्या खऱ्या, परंतु संपूर्ण संघाची मदार होती त्याच्याकडं. आत्तापर्यंत 7 चेंडू फेस झाला आणि 7 चेंडूंमध्ये 16 धावसंख्या उभ्या गेल्या आणि परतला सागर बॅक टू पॅव्हेलियन. नेक्स्ट मॅच टायगर 11 देवद विपक्ष जय हनुमान करंजाडे. आपल्याला पहिला कॉल असेल. हा सत्र संपण्या अगोदर टॉस होणं फार गरजेचं आहे, आणि आजच्या खरं तर दिवसातील तिसरी साखळी मॅच या ठिकाणी संपन्न होईल. एकीकडे असणार जय हनुमान करंजाडे तर दुसरीकडे असणार टायगर ग्रुप देवद. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज नाव आहे सूरज शेलार. ओ अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्र क्लिअर होतं. 1 धावसंख्या पळून काढली. चेंडू बॅटचं समीकरण आणलं. आत्ता मात्र आपल्याला मोठे फटके घ्यायचे आहेत. इथं मात्र विघ्नेश ज्या वेळेला गोलंदाजी ट्रॅकवरती आला 10 धावा दिल्या.
विकास जर आपण विचार केला तर पहिला बॉल 2, दुसऱ्या चेंडूवरती षटकार मारला, परंतु तिसऱ्या चेंडूला यॉर्कटनं त्रिफळाचित बाद केला सागरला. आणि आता एक सरळ सरळ हातानं खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्र खरं तर क्षेत्ररक्षण करतोय. पाहता पाहता 2 धावा संख्या पूर्ण झाल्या. गुड रनिंग बिटवीन म्हणावी लागेल करंजाडे टीम मधील या दोघांची, ज्याचं नाव आहे सूरज आणि प्रथमेश. देव टीम टायगर ग्रुप वेलकम. तदनंतर आता करंजाडे जय हनुमान संघाचा संघनायक. 21 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतात. 21 एक बाद 21 धावसंख्या धावपटलावरती करंजाडे. 2 करंजाडेच्या टीम या ठिकाणी आजच्या दिवसात खेळताना दिसतील. नौपाडा संघ घरी गेलाय आणि त्याचबरोबर मोठा खांदा म्हणजे पनवेलच्या त्या प्रभागातील खरं तर 2 संघ आता घरी परतलेत. इथे कोण जाणार, पारगाव की करंजाडे? चित्र स्पष्ट व्हायला फक्त 20 मिनिटं शिल्लक. सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न, अंपायरच्या अगदी डोक्याच्या वरून फटका होता. इथं मात्र चेंडू हुलकावणी देतोय दोन्ही क्षेत्ररक्षकांना. जाईल चेंडू 24 ब्रँडेड चौकार. त्याच पाण्याची व्यवस्था त्यांना करा हवं असेल तर. जीवनजी भेंडे करंजाडेचे उद्योजक आहेत. तर जीवन भेंडे सर प्लीज, आपलं क्षेत्र उद्योग क्षेत्रातील जरी असेल तरी आजचा दिवस क्रिकेटच्या मैदानावरती दिलात. तुमची जागा आमच्या या 5ही रत्नदीप भारत मोंडकर यांच्या हृदयात आहे आणि आमच्या मंचावरती आहे. तर जीवन भेंडे साहेब प्लीज, आपण मुख्य अतिथी कक्षात येऊन या विराजमान व्हायचं आहे. जीवन भेंडे वेलकम. धावसंख्या धावपटलावरती 25 25 21 होत्या, त्याच्यानंतर आलेला हा चौकार. 21 + 4 = 25. शतक पूर्ण होताना दिसतोय करंजाडे टीमचं नानोबा पारगाव संघाच्या समोर. पाहू शकाल वेगळ्या खरं तर जीवनजी भेंडे वेलकम, स्वागत आहे. युवा उद्योजक करंजाडे यांचं आगमन या ठिकाणी आहे. प्रथमतः आयोजकांच्या वतीनं आपलं केलं जातोय शब्दसुमनानं स्वागत. षटक संपल्यानंतर तुम्हाला या गुलाबी थंडीत दिला जाईल आमच्या मुंडकर रियालिटीचा उबदार वस्त्र, सौंदर्याचं सुगंधित पुष्पगुच्छ. जीवन चाळके, माफ करा सूत्रांकडून चुकीची माहिती आली. शॉर्टफुल टच चेंडू होता. बॅटच्या रडारमध्ये तसा प्रॉपर टायमिंग साधला नाही. एक आणि पाहता पाहता काय होणार तर इथे निश्चितच पाहू शकाल तिसऱ्या पंचाची डिमांड केली जातोय. धोक्याची घंटा असणार आहे करंजाडे टीमसाठी, कारण आतापर्यंत इनॅट नंबर 3 वरती गेलेला प्रथमेश 10 नंबर. आणि देवत टीमचा प्रेम असेल कल्पेश, त्याच्यानंतर शुभम हा स्क्वॉड दिसतोय. अजूनही काही खेळाडू ऑन दी वे असतील. टीव्ही अंपायर ऑन स्क्रीनवरती आहेत. निश्चित पाहू शकाल पवार साहेब खरं तर हा निर्णय आमच्यापर्यंत देतील आणि त्याच्यानंतर येस इट इज आउट. या वेळेला बाद होईल. पॉपिंग क्रीजच्या अगदी काही अंशानं काही इंचानं दूर बॅट राहिली आणि परिणाम स्वरूपात परतावं लागेल प्रथमेशला. बॅक टू पॅव्हेलियन. या ठिकाणी सन्माननीय जीवनजी चाळके सर यांचं शुभागमन करंजाडेमधील युवा उद्योजक, त्यांचा आदरपूर्वक सन्मान. मी विनंती करतोय सन्माननीय भोईर साहेबांना की प्लीज आपल्या पवित्र शुभहस्ते प्रांजल मेडिकलचे ओनर आदरणीय भोईर साहेब आपल्या पवित्र शुभहस्ते जीवन चाळके यांचा आदरपूर्वक सन्मान करावा. गेस्ट इज गॉड, आलेला पाहुणा देवासमान आहे. त्या देवासमान पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान मंचावरती होताना दिसतोय. कॅमेरामन प्लीज एक क्लिक इकडे करा. फर्स्ट लिफ्टकडे चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होतोय. जीवनजी चाळके यांचा आदरपूर्वक सन्मान. मॅच पाहण्यासाठी या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी मैदानावरती त्यांचा आदरपूर्वक सन्मान उबदार वस्त्र मायेचा देऊन या ठिकाणी केला जातोय. नेक्स्ट डिलिव्हरी लेफ्ट आर्म, अतिशय सुरेख अप्रतिम.
ओ द विकेटनं मारा करणारा हा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याचं नाव आहे विपुल म्हात्रे. आत्तापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 1 रनआउट आणि दुसरे दोन्ही निर्धाव. फिरकीचा जादूगार आहे खरं तर. ज्याच्या गोलंदाजीकडे बघितलं नरेंद्र हिरवाणी, या खरं तर अगदी त्या गोलंदाजाची आठवण होईल अशा प्रकारची गोलंदाजी फेकताना दिसतोय. व्हॅरिएशन आहे खरं तर. अगदी चेंडूला वेगवेगळ्या दिशेनं आकार देताना दिसतोय. वेट अँड वॉच. एखाद्या संत गतीच्या गोलंदाजाला खेळायचं म्हटलं, तिसऱ्या पंचाची परत एकदा डिमांड. अंपायर रिव्ह्यू आहे या, अंपायर रिव्ह्यू असणार आहे. संभ्रमात आहे आता. किती क्रिकेट अपडेट झालंय. पूर्वी एक रिलायन्सचा मंकी पीस हातात असायचा विदाऊट डिस्प्ले. अँड्रॉइड नव्हता, स्मार्ट नव्हता, कीबोर्ड होता खरं तर. इथं निश्चितच जोरदार अपील केलाय पंचांकडे. काय निर्णय येईल. लगातार 5 मिनिटात दुसरा DRS आहे. एवढे DRS तर आपल्याला एखाद्या मोठ्या विश्वचषकात पाहायला मिळणार नाही लगेचच. इथे निश्चितच पाहायचं आहे काय होतोय. येस, आउट. हा फलंदाज होईल परत एकदा वेस्टच्या स्वरूपामध्ये. बॅक टू पॅव्हेलियन. क्रिकेटात तसं पाहता भौगोलिक परिस्थितीवरती सुद्धा अवलंबून आहे. वारा कोणत्या दिशेनं आहे, मी फटका कुठे घेणार आहे. खेळताना आपणही तेवढंच अगदी एकाग्र होऊन खेळणं गरजेचं आहे, कॉन्सन्ट्रेट होऊन खेळणं गरजेचं आहे. मैदानावरती आपण खेळत असताना क्रिकेट म्हणजे एकट्याचा खेळ नाही, टीमवर्क आहे. प्रत्येकानं कॉन्ट्रीब्यूट करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक उत्तम करणं गरजेचं आहे. गोलंदाजानं 100% एफर्ट देणं गरजेचं आहे. फलंदाजानं अतिशय सुंदर फलंदाजी आपल्या टीमसाठी करणं गरजेचं आहे. आता प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी ठरणारा खरं तर जो असतोय, अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेनं कव्हर पॉईंटकडे येतोय. डीप कव्हर पॉईंटकडे चेंडूला फील्ड होतोय. तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. 2 धावसंख्येवरती समाधान मानलं गेलं. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहे 28. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 28. खरं तर या ठिकाणी आपण पाहू शकाल प्रांजल मेडिकलच्या माध्यमानं हे फर्स्ट एड दिलं जातोय. प्राथमिक उपचाराची एक छोटीशी पेटी आहे ज्यामध्ये अनेक औषधं, मेडिसिन आहेत. मैदानावरती खेळत असताना आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवणं फार गरजेचं आहे मित्रांनो. स्पर्धा किती लाखाची, किती मोठी ते महत्त्वाचं नाही. तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी खूप महत्त्वाचे आहात. यावेळेला अगदी ऑफस्टिकच्या जवळून जाणारा चेंडू शफल होण्याचा प्रयत्न करू की नको संभ्रम होता, दुविधा होती मनात. अखेर मात्र बॅट घालण्याचा प्रयत्न चेंडूकडे केला. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. षटक मात्र या ठिकाणी संपले गेले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 28. लॉस ऑफ 3 विकेट्स. करंजाडे. आपला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. शॉर्ट मीटिंग नको. 20 मिनिटात एक सत्र, एक इनिंग कंप्लीट होणं फार गरजेचं आहे. खरं तर फार तर क्रिकेट खेळत असताना मी अगदी उल्लेख केला, क्रिकेट अपडेट होत गेला. व्यावसायिक क्रिकेट झाला. ISPL मध्ये मगाशी उल्लेख केला शेखर पाटील यांनी कुडावेच्या, की आता या व्यावसायिक क्रिकेटमध्ये रायगडचे अनेक धुरंधर क्रिकेट खेळाडू खेळताना दिसत आहेत. त्यातील योगेश पेंडकर सारखा, ज्याच्यावरती मला वाटतोय 26 लाखांची बोली लागली गेली. व्यावसायिक क्रिकेट काय बनू लागलाय. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये असणारी प्रचंड बक्षिसं. मग येत्या 20 तारखेला तुमच्या पनवेलमधील कानपोलीमध्ये 12 बाईक खरं तर ज्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत, अशा प्रकारच्या स्पर्धा आपल्या भेटीसाठी निश्चित येत आहेत. कुणाल मोकल नेक्स्ट बॉलर, फर्स्ट डिलिव्हरी. या वेळेला ऑन साइड क्षेत्र क्लिअर केले. एक धावसंख्या पळून काढली. इथं काय होणार आहे. ओ असं म्हटलं जातोय, देव तारी त्याला कोण मारी. थ्रोही उत्तम होती. गोलंदाजाच्या मात्र हातातून थ्रो निसटली. चेंडू निसटला. परिणाम स्वरूपामध्ये परत एकदा पॉपिंग क्रीजमध्ये सज्ज झाला क्षेत्ररक्षक. धावसंख्या धावपटलावरती 29.
अमोल साबले आलेला हा खेळाडू अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. स्टेट इट 24 लाईव्ह ब्रँडेड येतोय हा खणखणीत षटकार. जोडीला हरवायला 7 पिढ्या जातील. हे खरं तर एक दरारा निर्माण करणारी गीतं आहेत. भीती निर्माण करणारी प्रतिस्पर्धी, खरं तर प्रतिस्पर्ध्याच्या मनात भीती निर्माण करणारी गीतं नवचेतना देऊन जात आहेत. ती गीतं या ठिकाणी ध्रुवीश डीजेच्या माध्यमातून प्रसारित केली जात आहेत. नेक्स्ट चेंडू, पुढचा चेंडू घेऊन जाईल तिसरा. पहिल्या चेंडूवरती एक, दुसऱ्या चेंडूवरती आलाय षटकार. तिसरा चेंडू ओ आखूट टप्प्याचा चेंडू होता. हबॉली पद्धतीचा चेंडू होता. कमी उसळी घेणारा चेंडू होता आणि या वेळेस मात्र त्याला सन्मान दिला. परिणाम स्वरूपात एक धावसंख्या पूर्ण झाली. धावसंख्या धावपटलावरती 36 लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 36. षटकातील चौथा चेंडू 1-6-1 अशा प्रकारचं गुणपटल दिसतोय. परत एकदा पाहू शकाल फलंदाजी ट्रॅकवरती आहे अमोल प्रणय पोपट. मिस करत स्टेपअप झाला गोलंदाज. यावेळेस निश्चित पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती थोडासा दुखापत आहे हाताला, खांद्याला. कुणालच्या या कुणाल मोकलच्या नानोबा पारगाव टीमकडून खेळणारा स्लॉगोर हाताळतोय. हाणामारीचा षटक हाताळतोय. एखाद्या VIP गाडीचा नंबर स्कोर बोर्डवरती दिसतोय 1616. धावसंख्या धावपटलावरती आहे. रुपेश मुंडकर खरं तर यांचं स्वागत या षटकारानं केलं जातो आहे. या अतिथींना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. अतिथी कक्षात विराजमान आहेत रुपेशजी मुंडकर यांचं स्वागत या षटकारानं केलं. 4 चेंडू, पहिला चेंडू 1, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू 1, चौथा चेंडू षटकार. धावसंख्या धावपटलावरती 42, 3 बाद. टॉस साठी चला लगेच देवद आणि करंजाडे. जय हनुमान. जय हनुमान. करंजाडे आणि देवत संघाचा कर्णधार. शेवटचा चेंडू पडण्या अगोदर दोघांनी इथं उपस्थित राहायचं आहे. हा सामना 5 षटकांचा असणार आहे यात शंका नाही. त्याच्यानंतरही होणारा सामना 5, परंतु त्याच्यानंतर 4 आणि 3 अजूनही 4 मॅच, 4.5 मॅच पेंडिंग आहेत. बरोबर दुपारच्या 1 वाजण्याचा सुमार आहे आणि अशा 4.5 मॅचना आपल्याला 5 तास खर्च करायचे नाहीत. आखूट टप्प्याचा चेंडू, खरपूस समाचार, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. मोनकर रियालिटीज ब्रँडेड सिक्सर. आरास बघितली ना की पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावरती कोण आपलं नाव कोरणार. या लीग मधील, या प्रतियोगितेतील मोनकर रियालिटीचा या चषकाचा मानकरी कोण ठरणार हे आपल्याला उद्या पाहायला मिळेल. खरं तर हा रत्नदीप पाटील आमचे आयोजक आहेत. त्यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी असेल पोपटसाठी. ओ या वेळेला बॅटला प्रवेश झाला. 1 धावसंख्या फलवून काढली. 1 धावसंख्येबरोबर समाधान मानलं गेलं. धावसंख्या धावपटलावरती 1 न वाढली गेली. धावसंख्या धावपटलावरती 43. सत्र संपलं गेलं पहिलं आणि एका सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 49. 50 धावांचं आव्हान पूर्ण करावं लागेल, ते म्हणजेच नानोबा पारगाव संघाला. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. डीजेला दिली जाणार नाही संधी. आपण थेट नाणेफेकीचा कॉल करतोय. करंजाडे जय हनुमान आणि तदनंतर देवत संघाचा संघनायक येईल. मी विनंती करेन कार्यक्रमातील मुख्य अतिथींमधून आदरणीय सन्माननीय जीवनजीत चाळके यांना की प्लीज चला या. आपल्या पवित्र शुभ हस्ते टॉस होईल. एकीकडे असणार करंजाडे जय हनुमान, तर दुसरीकडे टायगर देवत. दोन्ही संघाच्या संघनायकांना पहिल्यांदा दिल्या जात आहेत शुभेच्छा. कॅप्टन कॉल. 5 षटकांचा सामना, 4 गोलंदाज. बीमर नाही, नाही, बाकी अंपायर रिव्ह्यू देतील.
हे स्पर्धेचे नियम असणार आहेत ते तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमानंही सांगितले असतील. खरं तर अगदी दोन्ही टीमला दिल्या जात आहेत शुभेच्छा. जीवनजी चालके यांच्या पवित्र शुभ असते. जय हनुमान करंजाडे कॅप्टन कॉल काटा. आणि खरं तर आपण टॉस जिंकतात काय असणार आहे निर्णय? बॉलिंग. क्षेत्ररक्षण करणारा समोर करंजाडे टीम कर्णधार थांबायचं आहे. खरं तर करंजाडे सोबत या सीझनमध्ये कधी खेळलायत? हो, एक मॅच झालेली ते तर आम्ही जिंकलेलो. एक मॅचमध्ये तुम्ही जिंकला होता त्यावेळेला. खरं तर त्या मॅचचा वचपा काढतील असं जर वाटत असेल तर काय गेम प्लॅनिंग वगैरे परत एकदा आहे का? गेम प्लॅनिंग काही नाही, नॉर्मल क्रिकेट खेळणार आहेत आम्ही. नॅचरल खरं तर क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न कराल. फार खरं तर ही विकेट फास्ट विकेट आहे, फलंदाजीला सपोर्ट करतोय. पहिला सामना 68, दुसरा सामना 69 आणि तिसरा 4 षटकांचा सामना 50 अशा प्रकारच्या धावसंख्या होत आहेत. समोरच्या टीमला किती धावसंख्येपर्यंत 5 षटकात रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 धावापर्यंत रोखण्यात. आणि या मुनकर रियालिटी ट्रॉफीबद्दल काय म्हणू शकशील? आयोजन खूप चांगलं आहे आणि ते आम्हाला एंट्री दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो आयोजकांचे. थँक्यू. थोडंसं बोलणार करंजाडे टीमचा कर्णधार. खरं तर मुनकर ट्रॉफी खेळताय तुमच्या होम ग्राउंडवरती, कसं वाटतोय? मुनकर ट्रॉफी खेळतोय, खूपच छान वाटतं. आणि ह्याच्या आधी पण चिचपाड्याच्या ह्या ग्राउंडवर आम्ही भरपूर काही क्रिकेट खेळलेलो आहे आणि ह्याच्यावर आम्ही कप देखील मारलेला आहे. तर त्यामुळं हा ग्राउंड आमच्या जवळचा आहे आणि आमच्या संपर्कात आहे, त्यामुळं आम्हाला चांगला वाटतोय. चांगला खेळ करणार, परंतु देवत सोबत एक मॅच हारलेला आहात. एकच सामना ते या सीझनमध्ये तुमच्यासोबत खेळलेत असं म्हटलंय. काय प्लॅनिंग असणार आहे परत एकदा देवत सोबत खेळताना? काय नाही, एकदा आम्ही जिंकलेलो आहे ह्याच्या पहिले, त्याच्यानंतर ते जिंकलेले आहेत. आता काय पुढची मॅच कोण जिंकेल याचा सांगू शकत नाही, क्रिकेट आहे त्यामुळं जे होईल ते मैदानावर. प्रेक्षकांसाठी एक चांगली मॅच पाहण्यासाठी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि परत एकदा तुम्हाला दिल्या जात आहेत खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया परत एकदा. जातो मी, करतो जा जेवण. सेट कराव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असेल. स्वर्गीय विनायक स्मृती टायगर 11 देवत संघ आहे, तर दुसरीकडे जय हनुमान करंजाडे. क्रिकेट अपडेट झाला, मोबाईल अपडेट झाला. मोबाईलची सुद्धा नावं वाढत गेली. iPhone 13 प्लस प्रो, iPhone 16 प्रो मॅक्स, iPhone 17 प्लस प्रो, प्रो मॅक्स. तशा संघाची नावं सुद्धा ध्रुवी, रियांश, आयांश 11 अशी नावं होत गेली. क्रिकेट अपडेट होतोय त्याला कारण आहे क्रिकेटमध्ये नवनवीन संकल्पना राबविल्या जात आहेत. गेम स्टार्ट नाऊ. क्वालिफाईड पंच चव्हाण सर आणि जीवन गावण आपल्याला हा सामना खरं तर ऑफिशियल्स म्हणून कामगिरी मैदानावरती स्वीकारताना दिसत आहेत. सागरजी म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती सागर पाहायला मिळतोय. ऑलराऊंडर आहे, सलामीसाठी येतोय आणि टीमला यंग जनरेशनला घेऊन मैदानात उतरलाय सागर करंजाडे टीमकडून. तर वैयक्तिक सांघिक पहिलं षटक. 24 चेंडू 50 धावांची आवश्यकता. नानोबा पारगाव 24x12 12 ही महिने ज्यांचा क्रिकेट आहे तो पारगाव. ओ अतिशय सुरेख पहिल्याच चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मॅचला इनॅट नंबर 3 वरती आला, परंतु पहिला चौकारानं खातं उघडलं. आताही चौकार किंग नानोबा पारगावकडून खेळताना दिसतोय प्रीतम. अतिशय सुरेख शॉट मिड विकेट कडे चेंडूला फील्ड होतोय. मिड विकेट कडे असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोवर धावसंख्या पूर्ण होतोय. 1-2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 5. या ठिकाणी आपण पाहू शकाल अतिशय सुरेख खेळ सुरू आहे. 2 चेंडूंचा खेळ खात्मा झाला. 5 धावसंख्या उभारल्यात. डाव्या हाताचा फलंदाज रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि स्विच हिट होतोय का सक्सेसफुल. चेंडू सीमा ओ रेषेच्या बाहेर, चौकार.
या ठिकाणी पाहू शकाल 2 चौकार 1 एकेरी 9 धावसंख्या धावपटलावरती आहेत. प्रचंड वेगानं खरं तर सामना सुरू झालाय. या सामन्यामध्ये सागर मात्रे या गोलंदाजावरती खरं तर प्रहार करताना दिसतोय. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, परत एकदा जोरदार अपील, लेग बिफोर विकेट. या वेळेला परतावं लागेल या फलंदाजाला. हितेश पाटील बॅक टू पॅव्हेलियन. तासांची विश्रांती असणार या टीमला. संध्याकाळी शेवटचा सामना, तेही 3 षटकांचं. आराम करावं नवीन बॅट्समन. चला लगेचच जाईल विघ्नेश नानोबा पारगाव संघाकडून. नेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. खरं तर यंग टॅलेंट, सर्व यंगस्टार आहेत हे पारगावचे. आणि त्यामध्ये एक लेजंड 40+ मास्टर अनुभव की यंग टॅलेंट. मैदानावरती थोडासा यंग टॅलेंट मात्र उजवा ठरताना दिसतोय. सागर मात्रेच्या अनुभवाला इथं आता जर पाहिलं तर 2 चौकार आले खरे, परंतु त्याच्यानंतर लेग बिफोर विकेटच्या स्वरूपामध्ये हितेशला दाखवला रस्ता तंबूचा. हितेश यू गो बॅक. काय बोलतो विकास. आणि निश्चितच नानोबामध्ये सुद्धा एक 40+ आहे. तसं काही या स्पर्धेचा नियम नाही एक 40+ असावा, परंतु निश्चितच अनुभव आपल्यासोबत असला की चोर वाटा काढायला सुद्धा भीती वाटत नाही असं म्हटलं जातोय. जंगलात जाताना किंवा आयुष्यात सुद्धा आपल्या प्रपंचाचा रहाटगाडा चालविताना अनुभव फार महत्त्वाचा आहे, जो आपल्या वडीलधाऱ्या माणसांकडून मिळत असतोय प्रपंचात संसारात. तसा क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा एखाद्या लेजंड खेळाडूचा अनुभव असणं गरजेचं आहे, जो करंजाडीतून सागर मात्रे आणि पारगाव टीमकडून वयाच्या 40 नंतर थोडीशी का होईना हाडं ठिसूल होत आहेत, परंतु मैदानावरती कसरत करणारा जो खेळाडू आहे तो खरं तर फ्लेक्सिबल असतोय. सातत्याने एक चांगल्या प्रकारचा खेळ मैदानावरती करत असतोय. CM एंटरप्राइजेस प्रोप्रायटर चेतनजी मुंडकर, वेलकम, स्वागत आहे चेतन मुंडकर. CM एंटरप्राइजेस चेतन मुंडकर वेलकम. सागर मात्रे स्टेपअप होत आहेत, पददालित्य चुकतायत. एखादा डान्सर डाईसवरती स्टेजवरती नृत्य आविष्कार चुकावा त्याप्रमाणे गोलंदाज मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती चुकतोय. 10 ते 11 पावलांचा रणपाय, मध्यम गतीचा गोलंदाज आहे. गोलंदाजीला गती असण्यापेक्षा गोलंदाजी नियंत्रित असणं गरजेचं आहे, प्रॉपर टप्प्यावरती असणं गरजेचं आहे. नो डाऊट इथं मात्र गोलीच्या वेगानं अगदी चेंडू जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या पार चौकार. झाली धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 14च्या घरात. लेग बिफोर विकेटच्या माध्यमानं एक सफलता प्राप्त केली सागरनं. आपलं काम करून ठेवलंय. सलामीला आलेला हितेश खरं तर जो धडकला असता एका विस्फोटक फलंदाजाची फलंदाजी संपुष्टात आणली. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरा गोलंदाज येतोय ज्याचं नाव आहे विशाल म्हात्रे. विशाल म्हात्रे सुद्धा मला वाटतोय 40+ पर्यंत असावा. करंजाडीमधून खेळणारे, अनुभवाचा पुरेपूर. त्याचबरोबर सेम एंटरप्राइजेस चेतनजी मुंडकर वेलकम, स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल आपण अतिथी कक्षात विराजमान व्हा. ज्या ठिकाणी आमचे भोईर साहेब विशालजी बेडके यांनाही विनंती असेल. PR स्टुडिओचे सन्माननीय विशालजी भोईर वेलकम, स्वागत आहे. या वेळेला मात्र चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी पहिला या चेंडूवरती आलेला खणखणीत षटकार. चेतनजी मुंडकर CM एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, त्यांच्या समवेत गुणवंत गोवारी, चेरोबा बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर, KJN मध्ये कामोठेमध्ये सातत्यानं ज्याची खेळी, खूप हेल्टर केल्टर खेळाडू म्हणून या गुणवंतची ओळख मैदानावरती आहे. तो गुणवंत विघ्नेश या ठिकाणी आपण पाहू शकाल. एक विस्फोटक फलंदाज नेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती नानोबा फलंदाजानं मात्र आगाज केला आणि पहिल्या चेंडूवरती 6 धावसंख्या धावपटलावरती 20 1 बाद 20.
अतिशय सुरेख स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमा रेषेच्या जवळ चेंडूला होतोय, लांबी कमी होती, उंची जास्त होती, परिणाम स्वरूपात 2 धावसंख्या पळवून काढल्या. अर्थात कदाचित विघ्नेशला परतावं लागलं असतं बॅक टू पॅव्हेलियन. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या बाधारल्या, धावसंख्या धावपटलावरती 22 लॉस ऑफ 1 विकेट. 18 चेंडू 28, 16 चेंडू 28 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. मोठ्या फटक्यांचा आगाज होईल का? चेसिंग करताना एक सामना जिंकलाय, परत एकदा चेसिंग करताना हा सामना जिंकेल का? दोन्ही टॉस नानोबा पारगाव संघ जिंकताना दिसला. डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षकानं चेंडूला उचललाय, एका टप्प्यानं फेकलाय, तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण झाली. धावसंख्या धावपटलावरती 23च्या घरात. 15 चेंडू 27 धावा. 15-27. षटक संपल्यानंतर मी विनंती करेन मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान करण्यासाठी तयारीत राहायचं आहे. रत्नदीप पाटील, भारत मुंडकर, चला त्यांना विनंती असेल आपण मान्यवरांच्या स्वागताकडे जाऊ. निकेश मुंडकर, करण भोईर आणि ध्रुवेश सध्या व्यस्त आहे डीजे ऑपरेटिंगमध्ये. आणि नंतर निश्चितच मॅचसाठी मोरावेकडे मार्गक्रमण होईल त्यांचं. ओ, सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या बुंद्यात टाकलेला चेंडू होता, तसं पाहता बॅटपुटला टाकलेला चेंडू होता. चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. 1 धावसंख्या पूर्ण झाली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 24 लॉस ऑफ 1 विकेट. मॅचच मोकळी होईल. दिवेश मुंडकर कडून विघ्नेशनं 3 षटकार, शुभम केनी आणि दिवेश मुंडकर यांच्याकडून 2000 रुपये षटकार हॅट्रिकसाठी. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, अप्रतिम. 1 धावसंख्या पूर्ण झाली. 1 धावसंख्येनं धावसंख्या गुणपटलावरती 25. पाव शतक पूर्ण करतोय. आता अर्धा पल्ला पार केलाय पारगाव टीमनं. 25 धावांची आवश्यकता आहे 13 चेंडूंमध्ये. या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवरती आहे विशाल मात्रे. पंचांच्या डाव्या बाजूनं ओ द विकेटनं टी पॉइंट हायवे NH4 कडून मारा करतोय विशाल 2. प्रीतम फुल टॉस चेंडू. खरपूस समाचार. बॅटचा तोंड उघडला. स्क्वेअर लेगच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक करत नाही चुकी. प्रीतमचा पकडला झेल. संपला इथे खेळ. प्रीतम होणार बॅक टू पॅव्हेलियन. खरं तर तारेवरची कसरत असतोय. हे कॅमेरामन अशा प्रकारचे क्षणचित्र खरं तर खूप छान टिपतायत. कौतुक आहे त्यांच्या कलेचं. उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता. आता 12 मध्ये 25 झाल्यात, 12 मध्ये 25 करायच्या आहेत. डू ऑर डाय, करो या मरो. साखळी सामन्यातील उपांत्यपूर्व फेरी म्हणजे ज्याला क्वार्टर फायनलचा सामना म्हटलं जातोय, त्या सामन्यातील विघ्नेश मात्र आता फलंदाजी मार्कवरती खेळताना दिसतोय. विकास पाटील नॉन ट्रॅक एंडकडे पाहायला मिळतोय. साईच आहे ना, साई मोरे अतिशय सुरेल सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न. अशा प्रकारचे फटके तुम्हाला सातत्यानं लेदर क्रिकेटमध्ये पाहायला मिळतील. आडवे तिडवे न खेळता सरळ हाताने खेळण्याचा कसरत करत असतायत. इथे पाहू शकाल 1 धावसंख्येनं धावसंख्या बदारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 26. उर्वरित 11 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. समीकरण आता मात्र सामना रंगतदार होऊ लागेल. साई मोरेच्या या चेंडूनं घेतला आघात. इथं मात्र यष्टीरक्षकाकडे निर्धाव. परत एकदा फंबल होतोय. नवीन आलेला फलंदाज विकास इथं मात्र कुठंतरी चुकला जातोय. चेंडू हुकला जातोय, सरळ जातोय निर्धाव. ओरपीट चेंडू होता. सरळ हातानं खेळताना आघात होईल का? चेंडू शिल्लक आहेत 10, विजयासाठी 24. 14 धावसंख्या अतिरिक्त आहेत. संत गतीचा गोलंदाज आहे. धावण्याची कसबी तेवढी. अवांतर स्वैर मारा, दूषित मारा, अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावपटलावरती 27च्या घरात.
23 धावांची आवश्यकता 10 चेंडूंमध्ये. अतिरिक्त 1 धावसंख्या करंजाने खर्च केलेली आहे. पहिला षटक घेऊन आला, 14 धावा दिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 11. थ्रोसाठी तिसऱ्या पंचांची डिमांड केलेली आहे. ऑन फील्ड डिसिजन दिले जाईल. पंच चला या ठिकाणी लाईव्ह चेक केलं जाईल. तिथे आपण पाहू शकाल साई मोरे पहिल्या सत्रामध्ये ज्यांनी षटक एक हाताळलं होतं आणि त्या साई मोरेनं एक लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात आऊट घेतला होता, बाद घेतला होता. ओके, अतिशय सुरेख पाहण्याचा प्रयत्न आहे नानोबा. या ठिकाणी आपण पाहू शकाल चेंडू सीमारेषेच्या आर पार होतोय, जातोय खणखणीत चौकार. दाखवला. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 31च्या घरात. 31, 9 चेंडू 19. आणि अजूनही पाहू शकाल परत एकदा एक फ्लाईट लँड होतोय नवी मुंबईच्या दिभा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती. साई मोरे ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील लेग बिफोर विकेट. जोरदार अपील, उत्साह मात्र जास्त, आत्मविश्वास कमी होता. बॅटकटच्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या प्राप्त होतोय. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहे 32. 18 धावांची आवश्यकता, 8 चेंडू. समीकरण आता थोडंसं जड होऊ लागलं नानोबा पारगाव संघासाठी. या वेळेत मोठा फटका आला तर परत एकदा सामन्यात एक रंग भरला जाईल, परंतु मोठा फटका देईल तो साई मोरे काय, तोच साई मोरे. या षटकातील शेवटचा चेंडू, सेकंड लास्ट. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, डीप विकेटच्या दिशेने चेंडू फील्ड होईल. 1 धावसंख्या प्राप्त केली. दुसऱ्या धावसंख्येचा आगाज आहे. 2 धावसंख्या सुद्धा पूर्ण झाल्या. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या 2 वधारल्या. धावसंख्या धावपटलावरती 34. आता 16 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी 7 चेंडूंमध्ये. 7-16. डीजे मॅडी यांच्या माध्यमानं ध्रुवेश. 2 डीजे आहेत खरं तर, रिलीव्हर आहे आज मॅडीला. ज्याप्रमाणे पंचांना, ज्याप्रमाणे अजून स्कोररला रिलीव्हर नाही आमच्या. अतिशय सुरेख ताकदीचा वापर. चेंडू इंडियन रेल ट्रॅक वरती 6 धावांसाठी गगनचुंबी षटकार. धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 40, लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 बाद 40. 6 धावा, 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील शेवटचा हाणामारीचं षटक कोण घेऊन येईल, जो आपल्या संघासाठी संकटमोचक ठरेल, जो आपल्या संघासाठी तारणहार ठरेल. 10 धावसंख्या डिफेंड करेल का? चेंडू द्यायचा आहे. पंचांकडे लक्ष द्या, चेंडू येतोय. महत्त्वाची सूचना, छोट्या आमच्या जर व्हॉलेंटियर्स असतील तिकडे तर त्यांना रिक्वेस्ट असेल, भरधाव येणाऱ्या जर गाड्या वगैरे त्यांच्याकडे प्लीज लक्ष द्या. फॅमिलीसाठी प्रत्येक जीव फार मौल्यवान आहे आणि म्हणूनच आता मोरावेला जर ध्रुवेश जात असेल तर आपलं जरी आयोजन असेल तरी 10 मिनटं अगोदर निघणं गरजेचं आहे. कारण वेळ जरी फार महत्त्वाचा असेल त्याच्यापेक्षाही आपलं आयुष्य फार मौल्यवान आहे. क्रिकेट तुमच्या आयुष्यात अनेक वर्ष परत एकदा असाच येईल नवनव्या संकल्पना घेऊन, परंतु तो क्रिकेट पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी, खेळण्यासाठी तुम्ही असणं फार गरजेचं आहे. 6 चेंडू 10 धावा. चला पंचांना विनंती असेल सामना परत एकदा स्पीडअप करा. पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरणारा संघ कोण असेल? काल उसरली संघानं आगाज केलंय की आम्ही सुपर 3 मध्ये क्वालिफाय आहोत. आज कोण करणार आहे?
अजूनही खरं तर हा चित्र गुलदस्त्यात प्रश्न आहे, सोडविला जाईल. ओ अतिशय सुरेख अप्रतिम. या वेळेला ओरपीट चेंडू होता. स्टेप अप होऊन शफल होण्याचा, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला असता चेंडू बॅटच्या टप्प्यात आला असता. तसं झालं नाही. इथं मात्र विकासनं चेंडूला मिस केलं. निश्चितच खरं तर इथे पाहू शकाल अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. वन बाउस चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. दुसऱ्या चेंडूवरती खणखणीत चौकार. यष्टिरक्षकाकडे चेंडू असल्यानंतर दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे, सोडणं गरजेचं आहे, तरच धाव काउंट केली जाईल. एका चेंडूमध्ये एक धावसंख्या असताना जरी विकेट किपरकडे बॉल क्लोज झाला तरी तुम्ही धाव काढू शकता. खरं तर हे स्पर्धेचे आता नियम आहेत. बऱ्याचशा नियमांमध्ये आता बदल करण्यात येतो आणि त्या प्रकारचे स्पर्धेचे नियम खरं तर या मैदानावरती वापरले जात आहेत. जाऊया. ओ बॅटला ब्रश होतोय. यष्टिरक्षक करतोय चुकी. झेल भूमीला दान होतोय. परिणाम स्वरूपात एक धावसंख्या. या झेलचं मात्र निश्चितच भुगदंड भोगावं लागेल करंजाडे टीमला. समीकरण येऊन थांबलंय. 3 चेंडू 5 धावा. समीकरण जवळ आलं. खरं तर 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू 5 धावा काढताना विघ्नेश सारखा एक मातब्बर फलंदाज अजूनही मैदानात तग धरून आहे. नॅट नंबर 3 वरती खेळण्यासाठी वन डाऊनला आलाय. ओ बॅटला ब्रश होतोय. चेंडू लॉंग स्टॉप कडे जातोय. विजयाचा फटका चौकार. विघ्नेश विजय संपादन करून देतोय नानोबा पारगाव टीमला. अजूनही आहे. स्कोर लेवल झालाय. माफ करा. खरं तर अजूनही एक धावसंख्या 2 चेंडू 1 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे आणि निश्चितच आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला सर्व फायनल पर्यंतच्या सर्व खरं तर पॉइंट्स काउंट केले जातील. या ठिकाणी 2 चेंडू 1 धाव कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असणार आहे. हलकासा कट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पाहू शकाल एक धावसंख्या पूर्ण केली विजयाची. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन आणि परास्त झालेल्या टीमला करंजाडे टीम हार्ड लक फॉर दिस टाइम. सागर मात्रे खरं तर तुमच्याही या टीमला दिल्या जात आहेत पुढच्या प्रतियोगितेसाठी लाख लाख शुभेच्छा.